नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण लसावी आणि मसावी या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार बघितले आहे. आता आपण 11व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, 11व्या प्रकारामध्ये काय म्हटलं आहे. प्रश्न क्रमांक 1, तर दोन संख्येचे गुणोत्तर 2:4 असून त्यांचा लसावी 40 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. पहा, दोन संख्या दिल्या आहे आणि लसावी दिला आहे. मग आपल्याला ते सूत्र वापरता येईल. पहा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, लसावी गुणिला मसावी, या पद्धतीचं. पहा, तर पहा, पहिली संख्या काय म्हटलं आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला काय तर लसावी, या पद्धतीचं ते सूत्र आहे. ठीक आहे ना, अतिशय सोपी पद्धतीचं सूत्र आहे. पहा, काय करता येईल आपल्याला. पहा, 2:4 म्हटलं आहे, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे, गुणोत्तराला आपण x वापरू शकतो किंवा लावू शकतो. तर पहा, 2 गुणिला 4 म्हणजेच काय, 2x गुणिला 4x बरोबर काय, तर मसावी गुणिला लसावी. मसावी त्यांनी दिला आहे का नाही, मग त्या ठिकाणी x देतो आहे. लसावी दिला आपल्याला 40. ही लक्षात, ही झाली या गणिताची मांडणी. आता काय करता येईल. पहा, x ची रेट काढायची म्हणजे आपल्याला मसावीची रेट काढायची आहे. ठीक आहे ना, तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. 4 दुने 8, 8x वर्ग बरोबर, कारण x गुणिला x वर्ग, इकडे काय x गुणिला हा 40 जशीच्या तसा. ओके, त्यानंतर पहा, हा x वर्ग. आता काय करायचं, x एका साईडला घेऊ, अंक एका साईडला घेऊ. पहा, x वर्ग भागाकारात काय येईल, हा x, कारण हा गुणाकारात आहे, इकडे भागाकारात आला बरोबर. हा 40 जशीच्या तसा. मला सांगा, हा 8 गुणाकारातला इकडे भागाकारात येईल, बस झाला. काय होईल, हा x कटला समजा, या ठिकाणी x राहिला. x बरोबर काय, 8 1 8, 8 5 40, म्हणजे राहिला काय या ठिकाणी 5. x ची रेट 5, याचा अर्थ आपला मसावी किती मिळाला तुम्हाला, 5. हे लक्षात. आता पहा, मसावीने जर त्या संख्येच्या, दोन्ही संख्येच्या गुणोत्तराला जर गुणलं, त्या दोन्ही संख्या मिळते आपल्याला. तर पहा, त्या दोन संख्या काढून घेऊ सुरुवातीला, कारण यांनी काय म्हटलं, दोन संख्यांचा गुणाकार किती. मग दोन संख्या सुरुवातीला काढून घ्यावा लागेल आपल्याला. पहा, 2 गुणिला हे 5. पहा, x ची किंमत किती काढली आपण, 5, म्हणजे या ठिकाणी 5 मांडणी करावं लागेल. पहा, पहिली संख्या 2 गुणिला हे 5, ठीक आहे ना, बरोबर काय, 5 दुने 10, ही पहिली संख्या मिळाली. दुसरी संख्या काढण्यासाठी 4 गुणिला हा 5, परत 4 गुणिला हा 5, म्हणजेच काय, 4 5 हे 20 मिळाले. हे लक्षात. या झाल्या त्या दोन संख्या. पण यांनी काय म्हटलं आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. गुणाकार केलं की उत्तर मिळते. पहा, गुणाकार या ठिकाणी करतोय बरोबर, 10 गुणिला 20, ठीक आहे ना, 10 गुणिला 20. मग मला सांगा, 10 गुणिला 20 म्हणजे काय, तर पहा, 20 गुणिला 10 असं जर सोडवलं तर हे 20 असेच, आणि हा एक 0, म्हणजेच आपलं उत्तर काय राहील, हे 200. हे लक्षात. मग त्या दोन संख्यांचा गुणाकार किती, तर 200. हे लक्षात. अतिशय छोटं सूत्र आहे, त्याच्यानुसार आपण गणित सोडवलं आहे. ठीक आहे, परत याच पद्धतीचे एक गणित पाहू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, दोन संख्येचे गुणोत्तर 4:6 असून त्यांचा लसावी 120 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. परत त्याच पद्धतीचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. तर पहा, पहिले तर आपण सूत्र यूज करून घेऊ. पहिली संख्या गुणिला काय, दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला काय, लसावी. अतिशय शॉर्टमध्ये मी लिहिलं आहे. ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. पहिली संख्या म्हणजे काय, हे संख्येचे गुणोत्तर दिलं, मग त्या ठिकाणी आपण x लावू. पहा, 4x गुणिला काय, तो 6x बरोबर. मसावी दिला आहे का नाही, लसावी दिला आहे. किती दिला आहे, मसावी x घेऊ, लसावी किती दिला आहे त्याने, 120. हा लिहून घेऊ. ओके, चला. त्यानंतर आता हे सोडवण्यासाठी 6 चोक 24 यांचा गुणाकार केला. x गुणिला x चा वर्ग, x चा सुद्धा गुणाकार केला आपण बरोबर. हा x गुणिला काय, तर 120. ठीक आहे ना. आता x एका साईडला घेऊ, अंक एका साईडला ठेवून देऊ. पहा, x चा वर्ग भागाकारात काय, हा x गुणाकारात असल्यामुळे भागाकारात बरोबर. हा 120 असाच, भागाकारात काय जाईल, हे गुणाकारातले 24 इकडे भागाकारात जाईल. ठीक आहे, चला. काय होईल पहा, हा x कटला, म्हणजे x ची रेट काढू आता आपण डायरेक्ट. काय होईल पहा, हा 12 1 12 आणि 12 दुने 24, परत 2 1 2 आणि 2 5 10. याचा अर्थ 120ला जर 24ने भागलं तर उत्तर किती मिळते, 5. मग x ची रेट काय मिळाली तुम्हाला, 5. येईल लक्षात.
आता एक्स म्हणजे काय तर आपला मसावी. मग तुम्हाला सांगितलं आहे मसावीने जर त्या संख्येच्या गुणोत्तराला गुणलं याला तर आपल्याला त्या दोन संख्या मिळते आणि आपल्याला दोनच संख्या पाहिजे, कारण दोन संख्यांचा गुणाकार किती म्हटलाय त्याने, मग गुणाकार करू आपण. पहा तर एक्सच्या ठिकाणी 5ची मांडणी करतोय, हा 4 असाच लिहून घेतोय. पहा 4 गुणिला हा 5, 4 पंच ही 20, पहिली संख्या मिळाली तुम्हाला 20. दुसरी संख्या 6 गुणिला 5, हा 6 गुणिला परत 5, 6 पंच किती 30. येईल लक्षात. आता उत्तर कसं मिळेल आपल्याला, या दोन संख्या मिळाल्या, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. ठीक आहे, या ठिकाणी उत्तर काढून घेतोय. पहा बरोबर काय 20 गुणिला 30, 20 गुणिला किती 30, हे सोडवायचं आहे तुम्हाला. बस झालाय. बे त्रिक 6 0 1 2 1 2 म्हणजे आपलं उत्तर किती मिळते ते 600. येईल लक्षात. त्या दोन संख्याचं गुणाकार किती तर 600. ठीक आहे, चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 12 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटल्यात, दोन संख्येचे गुणोत्तर 5/6 असून त्याचा लसावी 180 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती आहे. मसावी काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, मसावी. लक्षात घ्या, मसावी काढण्यासाठी यांनी आपल्याला लसावी दिला आणि दोन संख्यांचे गुणोत्तर दिले. एक साधं सूत्र वापरू. पहा तयारच होते या ठिकाणी लसावीचा. पहा लक्ष द्या, या पद्धतीने लिहून घेऊ आपण. लसावी भागेला गुणोत्तराचा गुणाकार असं लिहितो या ठिकाणी. पहा गुणोत्तर जे दिलं आहे, गुणोत्तराचा गुणाकार बरोबर काय मिळेल तर या ठिकाणी मिळते आपल्याला मसावी, जे आपल्याला पाहिजे. खूप शॉर्टमध्ये आपल्याला उत्तर मिळते. येईल लक्षात. तर पहा आणि कॅल्क्युलेशन करून पण पाहू नंतर वाटल्यास आपण. पहा लक्ष द्या, लसावी किती आहे आपल्याकडे 180, हे लिहून घेतोय. पहा बरोबर काय तर 180. ओके, चला भागाकारात काय गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तर किती आहे 5/6, मग या ठिकाणी काय 5 गुणिला 6, हे जर सोडवलं की मसावी उत्तर मिळालं. झालाय. नंतर कॅल्क्युलेट करून पाहू वाटल्यास आपण. पहा 6 1 6, 6 त्रिक 18, 5 1 5 आणि 5 6 30 म्हणजे आपला मसावी किती 6. हे झालं आपलं उत्तर. काय झालं, हे उत्तर झाला. आता आपण काय याचं कॅल्क्युलेशन करून पाहू. पहा काय होईल. लक्ष द्या. आता हा जर 6 आपण काय काढलाय मसावी, तर मसावीने याला गुणून पाहू. ठीक आहे, पहा काय करता येईल. पहा 6 पंच 30, लक्ष द्या 6 पंच 30 आणि 6 6 36. या त्या दोन संख्या आहे, या त्या दोन संख्या आहे की ज्याचा मसावी 6 निघेल आणि लसावी 180 निघेल. आलं साहेब. हे काढून पाहायचं तुम्ही. काय करायचं, याचा मसावी पहा किती निघेल तर 6च निघतो आणि लसावी किती निघाला पाहिजे 180. बरोबर 180च मिळतो. ठीक आहे. आता आणि या दोन संख्याचे जर गुणोत्तर आपण पाहतो म्हटलं, या दोन संख्यांचं गुणोत्तर, तर तो किती निघाला पाहिजे 5/6. मग निघते. द्या भाग त्याला. किती 5 6 6 पंच 30 आणि 6 6 36. बस झालं. हे बघा 5/6 निघालाय. परत 5/6 तेच आहे. येईल लक्षात. मग या गणिताचं आपलं उत्तर काय तर फक्त 6 राहील, कारण त्यांनी मसावीच आपल्याला विचारलेलं आहे. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा परत एक गणित बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 12 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्येचे गुणोत्तर 4/5 असून त्यांचा लसावी 160 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. मसावीच काढायचं आहे आपल्याला. परत ते सूत्र यूज करू. कुठलं सांगा, लसावी भागेला गुणोत्तराचा गुणाकार. काय गुणोत्तराचा गुणाकार बरोबर काय मिळते आपल्याला, हा मसावी मिळते आपल्याला. मसावीच त्याने विचारलाय. बस झालाय. पहा लक्ष द्या. लसावी किती दिलाय त्याने आपल्याला 160, हे लिहून घेतोय मी 160. भागाकारात काय गुणोत्तराचा गुणाकार 4 गुणिला 5, इथे लिहितोय 4 गुणिला 5, 20 लिहिलं तरी चालते. बरोबर काय निघाल आपला, हा मसावी मिळते. पहा 4 1 4 4 चौक 16, 5 1 5 5 48 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती मिळालं तुम्हाला 8. बस झालाय. आता दोन संख्या जर काढतो मला तेही काढता येईल. आपलं उत्तर 8 झालंच आहे. काढून पाहू. पहा हे किती 8 चौक 32, एक संख्या मिळते तुम्हाला 32 आणि 8 45. हे सोडून पाहायचं. याचा मसावी पाहायचा काढून आणि लसावी पाहायचा काढून. याचा मसावी तुम्हाला 8 मिळते आणि लसावी मिळते 160. हे लक्षात काढून पाहायचं. मग या गणिताचं आपलं उत्तर काय तर फक्त 8. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा आता प्रकार बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटल्यात, दोन संख्येचे गुणोत्तर 5/6 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर
त्या संख्यांचा लसावी काढा. आता काय म्हटलं, लसावी काढा. याच्यापूर्वी काय काढला आपण, याच्या पूर्वीच्या प्रकारामध्ये आपण मसावी काढला, आता लसावी म्हटलाय. मग त्या याच्यामध्ये आपण सूत्र कसं वापरलं होतं पहा, या पद्धतीचं वापरलं होतं, लक्षात घ्या. लसावी भागेला काय केलं होतं, गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तराचा काय गुणाकार बरोबर काय मिळत होतं आपल्याला, मसावी. हे लक्षात. आता मला एक सांगा, यांनी विचारला काय लसावी, मग हे जर काढायचं आहे तर आणि आपल्याला त्यांनी दिलं काय, हे गुणोत्तर दिलाय आणि मसावी दिला. बघा मसावी म्हणजे काय होईल, हे जे गुणोत्तर आहे कुठे जाईल, इकडे जाईल. म्हणजेच काय होईल पहा, आता हे गुणोत्तर जर इकडे गेलं, हा भागाकारातलं इकडे गुणाकारात जाईल. म्हणजे काय, गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे हे निघून जाईल. मग आपलं सूत्र या पद्धतीनं बनेल. काय बनेल, लसावी बरोबर मसावी गुणिला गुणोत्तराचा गुणाकार. हा लसावी मी थोडं खाली घेऊन घेतो, इथे लिहितोय पहा, लसावी. आलं का तुमच्या लक्षात. तेच सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये टाकल्याकडे तरी मिळते, पण हे साध्या पद्धतीनं करून घेतलं पहा. फक्त छेदामधला जो गुणोत्तराचा गुणाकार आहे तो तिकडे गेला आहे. सूत्र तेच आहे, काही वेगळं केलं नाही आपण. तर पहा आता लसावी काढायचं आहे, लसावीच्या ठिकाणी x ठेवतोय. ओके. त्यानंतर मसावी, मसावी किती दिला आहे त्यांनी पहा, मसावी किती 6 हे लिहून घेतोय. गुणिला गुणोत्तराचा गुणाकार, सांगा गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे 5 गुणिला 6, इथे कंस करून लिहून घेतो, 5 गुणिला 6 बस झालाय. तर x बरोबर किती, हा 6 असाच गुणिला 5 सक हा 30. हे लक्षात. मग x बरोबर किती, तर 6 त्रिक 18 आणि हा एक 0. याचा अर्थ आपला हा लसावी किती मिळाला तुम्हाला, 180. हे लक्षात. लसावी किती 180 आणि मसावी किती आहे तर 60. हे लक्षात तुमच्या. चला लिहून टाका व्यवस्थित. आणि हे सूत्र थोडं लक्षात घ्या, काही नाही, सूत्र सारखेच आहे याच्यामध्ये. हे नसलं तरीही आपल्याला याच्या पूर्वीच्या सूत्रानुसार हे सोडवता येते. ठीक आहे ना. चला परत याच पद्धतीचे एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 13, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्येत जे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा मसावी 12 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती. लसावी काढायचं आपल्याला, लसावी सूत्र आपण लिहून ठेवलं आहे. याच्या पूर्वीचं गणित आपण असंच सोडवलं आहे. ठीक आहे ना. तर पहा, लसावी आपल्याला काढायचं आहे, लसावीच्या ठिकाणी x घेतो बरोबर. मसावी किती दिला आहे त्यांनी 12, हा लिहून घ्या. गुणाकारामध्ये काय, गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तर किती 3 आणि 5 म्हणजेच काय, कंस करून घेतोय 3 गुणिला 5. चला तर x बरोबर किती, हा 12 जशा तसा गुणिला 3×5 15, 15 गुणिला 12 म्हणजे आपलं हे उत्तर राहील. पहा, 12×5 60, 6 राहिले, 12×1 12, 12 आणि 6 18, म्हणजे याचं हे उत्तर काय मिळते तुम्हाला, 180 असंच मिळेल. हे लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा आता एक प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 14, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटल्यात, दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 168 आहे, तर त्या संख्या कोणत्या. आता काय म्हटलं, लसावी मसावी दोन्ही दिला आहे आपल्याला, त्या दोन संख्या विचारल्या आहे. हे लसावी कशाचा ना मसावी कशाचा. ठीक आहे ना. तर पहा, पुढे या पद्धतीने सोडून घेऊ गणित. समजा लसावी भागेला जर मसावी केलं, हे लक्षात चांगलं राहील तुमच्या, यासाठी लिहून देतोय. लसावी भागेला मसावी जर केलं तर या ठिकाणी उत्तर मिळते असामायिक अवयवांचा गुणाकार. काय लिहिलं आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार. येईल लक्षात. पहा, लसावीला जर मसावीने भागलं तर काय मिळते, असामायिक अवयवांचा गुणाकार. मग पाहू काय करून घ्यायचं आहे. तर पहा, लक्ष द्या. लसावी किती दिला आहे आणि 168 या ठिकाणी लिहून घेतोय मी. पहा, लसावी आहेत 168 आणि मसावी आहेत 8, याने याला भागतोय. पहा, लक्ष द्या. काय येईल, 8 दुणे 16 या ठिकाणी, 8 दुणे 16 आणि 8 1 8, 21. 21 हा काय, असामायिक अवयवांचा गुणाकार. आता या असामायिक अवयवांची फोड अशी करायची की ज्या दोन संख्येमध्ये कमीत कमी फरक असला पाहिजे. मग पहा काय करता येईल, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 21 यायला पाहिजे. 3 7 21 लिहितोय मी. पहा, 3 गुणिला 7. अजून सांगा कोणत्या संख्येचा गुणाकार 21 येईल, तुम्ही सांगा, सांगता येईल का, नाही. तर पहा, आणि या संख्या अशा आहे दोन की त्याच्यामधला फरक जो आहे ना तो फक्त 4चा आहे. आता याच्यानंतरचा कोणताही गुणाकार येईल त्याचा फरक त्याच्यापेक्षा जास्त राहील. आपल्याला काय पाहिजे, या दोघांमधला जो फरक आहे तो कमीत कमी असला पाहिजे. मग आता या ज्या दोन विभाजक निघाले आपले, हे जे आहे ना, याने मसावीला गुणायचं. कशाला गुणायचं, लक्षात ठेवा. हे जे आपले काय विभाजक निघाले, ठीक आहे ना, हे जे फोड करून आपण विभाजक जे काढले, हे हा जो विभाजक आहे किंवा फोड जे आहे, याने सरळ मसावीला गुणायचं, लसावीला कधीच गुणू नये. हे लक्षात घ्या. हे लक्षात. तर पहा काय होईल. आता पहिली संख्या कोणती मग, बरोबर,
8 गुणिला 3 असं लिहू शकतो आपण, 8 गुणिला 3. आणि दुसरी संख्या कोणती, तर 8 गुणिला 7, 8 गुणिला 7. या झाल्या त्या दोन संख्या. पहा, 8 त्रिक 24 ही पहिली संख्या आणि 8 7 7 8 56 ही दुसरी संख्या. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे पहिली संख्या कोणती, तर 24 आणि दुसरी संख्या कोणती, तर 56. यांनी काय विचारलं, तर त्या दोन संख्या, त्या संख्या कोणत्या, तर कोणत्या संख्या, 24. मग 24 आणि 56चा जर तुम्ही मसावी काढला तर 8 मिळते आणि जर लसावी काढला तर 168 मिळते. येईल लक्षात. मग उत्तर काय आपलं, 24 आणि 56. लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे. चला परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. लक्ष द्या, प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा मसावी 3 व लसावी 36 आहे, तर त्या संख्या कोणत्या. त्या संख्या कोणत्या म्हटलं आहे. आपण यापूर्वी या सूत्रानुसार एक गणित सोडवलं आहे. आता यालाही सोडून घेऊ. पहा, लसावी दिला आहे त्यांनी 36, हा लिहून घेतोय 36 लसावी. मसावी दिला आहे त्यांनी 3. अतिशय छोटे छोटे अंक आहेत ते दोन्ही. पहा, लक्ष द्या, 3 1 3 आणि 3 2 6. याचा अर्थ हे जे 12 निघाले ते असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग असामायिक अवयवांची फोड करू आता आपण. पहा कसं करता येईल फोड. 3 गुणिला 4, 3 चौक 12. फोड अशी करायची की ज्याच्यामध्ये कमीत कमी फरक असला पाहिजे. 4 वजा 3 1चाच फरक असतो. ठीक आहे ना. आता वेगवेगळा, आता याच्यामध्ये पहा, या ज्या संख्या आहे या संख्येने कशाला गुणाचं म्हटलं होतं मी तुम्हाला, मसावीला. बस झाला, एक संख्या मिळते. मग पहिली संख्या काढण्यासाठी काय करू, 3 गुणिला 3. बघा बरोबर, 3 गुणिला 3, 3 त्रिक 9 ही झाली पहिली संख्या. आणि दुसरी संख्या काढण्यासाठी काय करू, पहा, 4 गुणिला 3 म्हणजेच काय या ठिकाणी लिहितो 3 गुणिला 4, 3 चौक 12. या झाल्या दुसरी संख्या. म्हणजेच पहा, आता जर तुम्ही या दोन संख्यांचा मसावी काढला तर 3 निघते आणि या दोन संख्यांचा मसावी काढला तुमचा 36 मिळते. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 15 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलात पहा, दोन संख्यांचा गुणाकार 200 आहे व मसावी 5 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. काय विचारलं आपल्याला, त्यापैकी लहान संख्या विचारली आहे. मग काय करता येईल पहा, लक्ष द्या थोडं. याच्या पूर्वीच्या गणितामध्ये आपण त्या दोन्ही संख्या काढला. आता काय म्हटलं, त्यांनी लहान संख्या विचारली आहे. तर पहा, सूत्र वापरून घेऊ आपण त्याच पद्धतीनं. या ठिकाणी पहा, गुणाकार दिला आहे. काय दिला आहे, गुणाकार दिला आहे आणि मसावी दिला आहे. मसावी लसावी दिला नाही. मग हे याच्या नंतरची स्टेप आहे अजून. पहा, लक्ष द्या काय करता येईल. या ठिकाणी आपण समजा गुणाकार, दोन संख्याच्या गुणाकाराला जर आपण मसावीने भागला, पहा मसावीने जर भागला तर उत्तर मिळते तुम्हाला काय, तर लसावी. येईल लक्षात. आता पहा, समजा दोन संख्यांच्या गुणाकाराला जर मसावीने भागला तर लसावी मिळते. मग लसावी जर मिळाला तर लसावीने मसावी जर असेल तर याच्या पूर्वीचं सूत्र वापरता येते. ते कुठलं, तर पहा लसावी. या ठिकाणी समजा तुम्ही लसावी लिहिला, लसावी मिळाल्यानंतर लिहून टाका. त्यानंतर पहा, मसावी तर आहेच आपल्याकडे, इथे दिलाच आहे त्यांनी. मसावी किती आहे आपल्याकडे, 5. ठीक आहे, हा मसावी. समजा मी मसावीने याला जर भागितलं तर आपलं उत्तर काय मिळते. याच्या पूर्वी सूत्र असामायिक अवयवांचा गुणाकार. मग समजा असामायिक अवयवांचा गुणाकार. तर पहा, आता मला सांगा, असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला की त्या दोन संख्या तुम्हाला मिळते. याच्या पूर्वीच पाहिलं, याच्यावरून आपण काढलंच आहे. ठीक आहे ना. तर पहा, या गणिताला या सूत्रानुसार सोडून घेऊ. पहा, सूत्र हे पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. काहीही कठीण नाही आहे, हे लक्षात घ्या. फक्त मांडणी करावी लागते. दोन संख्यांचा गुणाकार 200 हे लिहून घेतोय. पहा, गुणाकार किती लिहिला मी, 200. भागाकारात काय, मसावी किती आहे, 5. हे बघा, गुणाकार भागाकारात काय, मसावी. ह्या मसावी काय, 5. 5ने जर याला भागलं तर काय निघते आपला, लसावी. पहा, 5 1 5, 5 चौक 20. याचा अर्थ आपला लसावी काय, हा 40. ओके, हा निघाला लसावी. ठीक आहे ना. आता आपला लसावी मसावी आपल्याकडे. लसावी मसावी असेल तर याच्या पूर्वी सूत्र म्हणजे काय, लसावी इथे लिहून घेतोय. आणि भागाकारात मसावी किती आहे, 5. 5 जशा तसा. समजा हे जर सोडवलं मी तर काय मिळते आपल्याला, असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, 5 1 5, 5 48. या ठिकाणी लिहिले मी 8. ह्या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे, इथे लिहून घेतोय. पहा, असामायिक अवयवांचा गुणाकार. येईल लक्षात. आता पहा, याची फोड करू आपण. तर कशा पद्धतीनं, 2 गुणिला 4, बेचोक 8. येईल लक्षात. बेचोक 8 1 8 पण होते. 8 1 8 केली तर 8 आणि 1 मधला फरक 7 निघते. ते चालणार नाही, आपल्याला कमीत कमी फरक पाहिजे. 2 आणि 4 मधला फरक कितीचा आहे, 2चा. हा कमीत कमी फरक आहे. ठीक आहे ना. तर पहा, हे दोन संख्या मिळाल्या तुम्हाला. आता या दोन संख्येवरून आपल्याला त्या
या दोन संख्येवरून त्या दोन संख्या काढता येते. कोणत्या? 5 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या म्हणजे या लहान संख्येला मसावीने गुणायचं. येईल लक्षात? दोन्ही संख्या मिळते पहा. त्यांनी जर लहान संख्या म्हटलं तर लहान इथे काढून घ्या. लहान बरोबर या दोघांपैकी लहान कुठला आहे? हा 2. हा 2 लिहा गुणेला मसावी करायचं. मी याच्यापूर्वी मसावी सांगितलं तुम्हाला, मसावीनेच गुणायचं हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजेच काय 5 2 10 हे झालं आपलं उत्तर. आणि जर त्यांनी मोठी संख्या म्हटलं असतं तर काय केलं असतं? 5 गुणेला 4 4 5 20 मोठी संख्या आली असते. हे लक्षात? मग आपल्या या गणिताचं उत्तर काय? तर काय राहिलं? हे 10. हे लक्षात? सुरुवातीपासून सांगतो काय केलं. 202 संख्यांचा गुणाकार आहे, मसावीने त्याला भागलं, लसावी निघाला. लसावी या ठिकाणी घेतला, लसावीला मसावीने जर भागलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळते. असामायिक अवयवांच्या गुणाकाराला आपण विभागतो. ठीक आहे ना? चला याची जर फोड केली तर काय? 2 चोक 8 मिळाली. मग याच्यापैकी लहान संख्या त्यांनी विचारलं, लहान संख्या ही 2. 2 ने या मसावीला गुणलं, 5 दुने 10 हे असं उत्तर मिळालं. हे लक्षात? चला लिहून टाका. यानंतरचं परत एक गणित याच प्रकारावर बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 15 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा गुणाकार 1350 आहे व मसावी 15 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या काढायची त्याच पद्धतीनं आणि आपल्याला हे दोन सूत्र आहे. येईल लक्षात? त्याच याच्यापूर्वीचं जे गणित सोडवलं या सूत्रानुसारच सोडवलं आहे. पहा आपण दोन संख्यांचा गुणाकार 1350 हे लिहून टाकतायत गुणाकार. पहा किती? 1350. येईल लक्षात? त्याला कितीने भागायचं? मसावीने. मसावीने जर भागलं तर काय मिळते आपला? मसावीने भागलं तर लसावी मिळते. ठीक आहे ना? चला 15 9 135 आणि हा एक 0 म्हणजे याने जर याला भागलं तर 90 मिळते. 90 काय आपला? लसावी. हा काय मिळाला आपल्याला? लसावी. येईल लक्षात? आता पहा हा लसावी इथे घेतोय, हा लसावी भागेला मसावी करतोय, इथे 15 मसावी बरोबर. 15 1 15 15 सक 15 सक किती? 90. येईल लक्षात? मग आता पहा हे जे 6 याचं विभाजन करू, कारण हे 6 काय आहे? तर असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. हे बघा असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, मग याला फोड करू. सांगा 2 काय? 2 येईल लक्षात? कमीत कमी अंतर असणारे फोड करायचे आपल्याला 2 त्याच्यानंतर ज्यांनी लहान म्हटलं म्हणून याच्यातला लहान शोधाचा लहान आहे 2. ठीक आहे, या 2 याला मसावीला गुणून टाकायचं. मग इथे लिहून टाकतोय मी. पहा लहान बरोबर काय? तर 2 आणि गुणेला मसावी किती? तर 15 म्हणजे 15 2 30 हे झाला आपलं उत्तर. लहान संख्या. मोठी संख्या म्हटलं असतं काय झालं असतं? 15 त्रिक 45 झाले असते. येईल लक्षात? चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्यांचा गुणाकार 540 आहे व लसावी 90 आहे. आता याच्या पूर्वीच्या गणितामध्ये मसावी होते, या ठिकाणी लसावी आला आहे. लसावी 90 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? आपल्याला दोन संख्या काढायच्या आणि त्यांची बेरीज करून दाखवायची. आता काय करता येईल पहा. त्याच पद्धतीने सूत्र आहेच आपल्याकडे. काय करता येईल पहा. दोन संख्यांचा गुणाकार. सूत्र पहिले सांगतोय तुम्हाला. पहा काय करायचं नेमकं. दोन संख्यांचा गुणाकार करून टाकायचा, त्याला भागेला जर लसावी केलं, बघा लक्ष द्या, त्याला भागेला जर तुम्ही लसावी केलं तर काय मिळते? दोन संख्यांच्या गुणाकाराला जर लसावीने भागलं तर काय मिळते? मसावी. आणि याच गुणाकाराला जर मसावीने भागलं तर लसावी निघते. मग मला सांगा लसावी मसावी मिळाला म्हणजेच काय हे माहिती आहे तुम्हाला. लसावीला समजा आपण कितीने भागितलं? मसावी मिळाल्यानंतर मसावीने जर भागितलं तर काय मिळते सांगा? असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला की त्या दोन संख्याही मिळते. चला महत्त्वाचा काय हा? असामायिक अवयवांचा गुणाकार. येईल लक्षात? चला हे व्यवस्थित लिहून टाका. आता पहा लक्ष द्या. गुणाकार किती आहे? 540 लिहून घेतोय पहा या ठिकाणी. गुणाकार हा 540. भागाकारात काय पाहिजे? लसावी. लसावी किती आहे? 90. हा 90ने जर याला भागलं तर काय मिळते आपल्याला? मसावी मिळते. 0 0 कटले. 9 सक 54 6 राहिलं. हे 6 काय आहेत? 6 मसावी आहेत. काय? हा इथे लिहून घेतोय पहा मसावी, म्हणून लहान निघाला येतो. ठीक आहे, आता लसावी तर आहेच आपल्याकडे. किती आहे? पहिलेच 90 दिला आहे त्यांनी. या लसावीला 6 ने भागून टाकू म्हणजे काय? मसावीने भागू. येईल लक्षात? हा लसावी हा मसावी. आता याने याला भागू म्हणजे काय निघते? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. पहा 6 1 6 6 1 6 3 राहिले. 6 5 30 किती मिळाले? 15. 15 हे काय आहे? तर असामायिक अवयवांचा गुणाकार आहे.
येईल लक्षात. मग याची करू आपण फोड, विग्रह म्हणू आपण त्याला. तर काय 3×5=15 अशी फोड होते. इला 3×5=15, 15 होते पण अंतर जास्त होते. 3×5=15 कमीत कमी अंतर असणार आहे. ठीक आहे. तर पहा आता दोन्ही संख्या काढून घेऊ आपण. दोन्ही संख्या कोणत्या? तर पहा बरोबर पहिली संख्या पहा 6×3 किंवा 3×6 म्हणजेच काय हा 3×6. पहिली संख्या कोणती राहील? हे 6×3=18 हे मिळाली. दुसरी संख्या कोणती? तर पहा 5×6 इथे लिहितो मी 5×6 बरोबर किती 5×6=30 येईल लक्षात. या त्या दोन्ही संख्या आहे. मग मला सांगा 18 आणि 30 यांची बेरीज किती? यांची बेरीज जर केली की आपलं उत्तर मिळते. मग 18 आणि 30 यांची बेरीज किती? तर हे झाले आपले 48 येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. यांनी काय म्हटलं आहे? फक्त आपल्याला काय करायचे आहे? त्या दोन संख्यांची बेरीज आपण त्या दोन संख्या काढल्या आणि त्यांची बेरीज केली. किती झाली बेरीज? हे 48 येईल लक्षात. मग या गणिताचं उत्तर किती आपलं? तर काय राहील 48. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित सोडू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा गुणाकार 128 आहे व लसावी 32 आहे. लसावी दिलाय, लसावी 32 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? आपल्याला परत बेरीजच करायची आहे. ठीक आहे. पहा गुणाकार दिलाय 128. ठीक आहे. भागाकारात काय? तर 32. आता आपल्याला साधारणतः सूत्राची गरज पडायला नाही पाहिजे. ठीक आहे ना. तर हे काय लसावी, लसावीला जर गुणाकाराला भागलं तर मसावी मिळते. पहा भाग देऊ. 8ने भाग देऊ की 4ने? 4ने भाग देतो. पहा 4×8=32, 4×3=12 आणि 4×2=8. परत 8×4=32. 8ने 32ला भाग जातो म्हणजे 8. 8×4=32 या ठिकाणी काय राहील? हे 4 राहील. आता मला एक सांगा तुम्ही, हे काय निघाला आपला? मसावी. लक्षात येतं ना तुमच्या? 8ने 32ला भागलं 4 मिळते. 8×4=32. आता मला सांगा हा 4 काय? मसावी. आणि लसावी किती होता आपल्याकडे? 32 येईल ना लक्षात. मग लसावीला पहा, लसावी लिहितोय 32 आणि याला 4ने भागतोय म्हणजे काय मिळेल? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळते आपल्याला. पहा 4×1=4, 4×8=32, 4×1=4, 4×8=32. ठीक आहे. मला सांगा हे काय? असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग एक सांगा यांची फोड करू. कशी फोड होईल? 2×8. 2×8 याच्यापेक्षा चांगली फोड होणार नाही. चांगले म्हणजे कमी फरक असणारे फोड तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. चला तर काय होईल? परत दोन संख्या काढायची आपल्याला. मग पहा पहिली संख्या हा 2 गुणिला मसावी. मसावी कोणता आहे आपला? पहा या ठिकाणी मसावी कोणता दिसत आहे? 4. हे बघा 4 इथे लिहिला. हा 4ने गुणायचं. 4 म्हणजे 4×2=8 ही पहिली संख्या. आणि दुसरी संख्या 4×4. पहा 4×4 म्हणजेच काय? 4×4=16 येईल लक्षात. मग मला एक सांगा तुम्ही, या दोघांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. कारण त्यांनी काय म्हटलं आहे? संख्यांची बेरीज किती? त्या संख्या काढल्याची बेरीज किती होईल? सांगा. 8 आणि 16 हे झाले आपले किती? तर 24. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका आणि काळजीपूर्वक याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 17 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्यांचा मसावी 12 असून त्याचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. किती आहे? 6 पट आहे. तर मोठी संख्या कोणती? मोठी संख्या काढायची. मोठी संख्या असो, लहान संख्या असो किंवा संख्या असो, हे काढण्यासाठी आपल्याला सूत्र गरजेचे आहे. म्हणजेच काय? असामायिक अवयवांचा गुणाकार महत्त्वाचा असतो. ठीक आहे. तर पहा इथे लक्षात येईल मसावी किती आहे? पहा मसावी हा किती दिला आहे त्यांनी? पहा तर हा दिला आहे 12. आणि काय म्हटलं आहे? त्याचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. म्हणजे मसावी जेवढा आहे त्याच्या 6 पट काय असायला पाहिजे? लसावी. मग लसावी निघतो ना इथेच असा. पहा लसावी बरोबर मसावीच्या किती पट आहे? 6 पट आहे. म्हणजे किती असायला पाहिजे? तो 12×72 असायला पाहिजे. येईल लक्षात. आता मला एक सांगा तुम्ही, जेव्हा आपण लसावी भागेला मसावी करतो तर काय मिळते? काय मिळते आपल्याला? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. याच्यावरून आपल्याला दोन संख्या मिळते. तर पहा आपल्याकडे लसावी मसावी आहे. तर हे बघा हा मसावी आणि हा लसावी इकडे सोडून घेतोय. पहा लसावी किती आपला? पहा या ठिकाणी लिहितोय मी 72. ओके. आणि लसावी किती? मसावी किती आपल्याकडे? तर 12. मग पहा या ठिकाणी 12×1=12, 12×72. हा काय? असामायिक अवयवांचा गुणाकार. हा काय? असामायिक अवयवांचा काय? हा गुणाकार आहे. येईल लक्षात. मग याची फोड करू. कशी फोड कराल?
त्रिक 6 बेत्रिक 6 येईल लक्षात. बस झाला. आता आपल्याला लहानही संख्या मिळते आणि मोठी संख्या मिळते. या दोन संख्या मिळाल्या त्याच्यानंतर कशाला गुणतो? या दोन संख्येने आपण मसावीला. मसावी किती आपल्याकडे 12 येईल लक्षात. त्याने काय विचारलं? 6 पट आहे तर मोठी संख्या कोणती? मग मोठी संख्यासाठी काय करायचं पहा. मोठी संख्या बरोबर का, याच्यातली मोठी संख्या 3. हा 3 गुणिला हा 12 म्हणजेच 12 त्रिक 36 असं हे उत्तर मिळते. पहा लक्षात घ्या. पहिले आपण या पद्धतीने काय काढून घेतलं? हा लसावी काढला. सूत्र आपल्याला माहिती आहे असामायिक अवयवांच्या गुणाकाराचं कशा पद्धतीने सोडवायचं, बस हे सोडून घेतलं आहे. लसावी भागेला मसावी केल्यानंतर 6 निघाला. त्यानंतर आपण काय त्याची फोड केली, विग्रह म्हणून आपण त्याला. 3 दुणे किती 6. मोठी म्हटलं म्हणून 3ने या 12ला गुणलं. उत्तर काय आलं? 46. लहान म्हटलं असतं तर 12 दुणे 24 आलं असतं. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 17 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा मसावी 8 असून त्याचा लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. किती पट आहे? 12 पट आहे. तर लहान संख्या कोणती? आता पहा लक्षात घ्या. पहिले तर आपल्याला मसावी, त्याच पद्धतीने मसावी किती? तर 8 आणि लसावी किती राहील? तर 8 गुणिला किती पट आहे? तर 12 पट आहे. म्हणजेच काय? मसावी 8 राहील तर लसावी किती? 12 8 96. हे 96 राहील. येईल लक्षात. मग आपल्याला हे माहिती आहे की लसावी भागेला मसावी केलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. तरी मी लिहून घेतोय पहा. लसावी भागेला मसावी करतो म्हणजे काय मिळेल? असामायिक अवयवांचा गुणाकार. हे लक्षात राहण्यासाठी लिहून घेतलं आहे मी. आता पहा लसावी मसावी या साईडला सोडून घेऊ आपण. पहा मला सांगा लसावी किती आहे आपल्याकडे? 96. हे 96 लिहून घेतलं आहे. मसावी किती आपल्याकडे? 8. हे काय निघेल? असामायिक अवयवांचा गुणाकार. तर पहा 8 1 8 1 राहिला 8 दुणे 16 म्हणजे इथे काय राहिलं? 12. 12 काय? हे असामायिक अवयवांचा गुणाकार. काय करू? 3 गुणिला 4 3 चोक 12. येईल लक्षात. आता काय होईल पहा. लहान संख्या म्हटलं आहे त्यांनी. पहा या ठिकाणी काय म्हटलं आहे तर पहा लहान संख्या कोणती? मग लहान याच्यातली कुठलीही म्हणून इथे लिहून घेतोय मी. लहान बरोबर हा 3. पहिले लहान म्हटलं म्हणून लहान घ्यायचा आणि त्याला मसावीने गुणून टाकायचं. म्हणजे काय? 8 त्रिक 24 असं हे उत्तर तुम्हाला मिळते. 8 त्रिक किती? 24. येईल लक्षात. लहान म्हटलं म्हणून 24, मोठी म्हटलं असतं तर 8 चोक 32 ही संख्या झाली असते. ठीक आहे. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 18 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/10 पट आहे. तर जर मसावी 6 व एक संख्या 12 असल्यास दुसरी संख्या कोणती? मग पहा या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय दिलं? मसावी या लसावीच्या 1/10 पट आहेत. आपण एक सूत्र यूज करू. पहा हे माहिती आहे सगळ्यांना सूत्र. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. हे सर्व परिचित असं सूत्र आहे. ठीक आहे. पहा पहिली संख्या कोणती आहे? पहा दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/10 पट आहे. ते नंतर पाहू. पट आहे. तर जर मसावी 6, पहा मसावी किती दिले आपल्याला? 6. ठीक आहे. त्यानंतर एक संख्या 12, याच्यातली पहिली संख्या आपण घेऊन घेऊ 12. ठीक आहे. त्यानंतर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या आपल्याला काढायची. लक्ष द्या. दुसरी संख्या काढायची होती मी x लिहिला आहे पण लसावी माहिती आहे आपल्याला. पहा लक्ष द्या काय म्हटलं आहे. मसावी हा लसावीचे 1/10 पट आहे. म्हणजे काय? एक जर मसावी असेल तर लसावी किती आहे? 10 आहे असं ते म्हणत आहे. म्हणजे 1 बरोबर काय? तर त्याने दिला आपल्याला मसावी 6 आणि लसावी किती? मग याच्या तुलनेत हा किती असायला पाहिजे? पहा याचा तिरपा गुणाकार केलं 6 10 60 अशा पद्धतीनं. आता सरळच लक्षात येते 1 बरोबर 6 तर 10 बरोबर 60. येईल लक्षात. 1/10 आहे म्हणजे 10 पट आहे. याच्या मसावीच्या 10 पट कोण आहे? लसावी आहे. मग याच्या 10 पट जर म्हटलं तर काय होईल? 10 ने याला गुणा म्हणजे किती राहिलं? 60. बस झालं. निघाला आपलं हे लसावी. आता एकची रेट इझी निघते. म्हणजे दुसरी संख्या पहा 12 असल्यास दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या काढता येईल आता आपल्याला. पहा हा x बरोबर पहा
6 गुणिला 60 असेच भागाकारात काय जाईल हा 12 बस झालाय. काय होईल पहा x बरोबर काय 12 1 12 12 पंच 60 आणि 6 पंच किती 30. याचा अर्थ हे 30 म्हणजे काय आपली दुसरी संख्या. दुसरी संख्या त्याने तेच विचारलं आपल्याला दुसरी संख्या कोणती, तर कोणती राहील ती दुसरी संख्या 30 राहील. येईल लक्षात. चला 1/10 पट व्यवस्थित लक्षात घ्या. 10 पट म्हणजे 10 याच्या पटीत करायचं आहे. ठीक आहे, चला लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित बघू याच प्रकारावर आधारित. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 18 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा मसावी हा लसावीचे 1/12 पट आहे. किती 1/12 पट आहे. तर जर मसावी 3 व एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती. काय काय दिलं ते लिहून घेतोय मी. पहा पहिली संख्या गुणेला काय दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी. येईल लक्षात. हे सूत्र यूज करायचं आपल्याला. पहा पहिली संख्या वगैरे काय काय दिलं. पहा दोन संख्यांचा मसावी हा लसावीचे 1/12 पट आहे. जर मसावी 3 पहा मसावी काय दिला आपल्याला 3. ठीक आहे. व एक संख्या 36 ही पहिली संख्या समजू आपण 36. आपल्याला दुसरी संख्या काढायची या ठिकाणी x ठेवू. आणि पहा लसावी दिला आहे का आहे लसावीच्या 1/12 पट आहे. म्हणजे काय 12 पट आहे. पहा मसावी हा लसावीचे 1/12 पट आहे. म्हणजे काय मसावी जर 3 असेल तर याच्या 12 पट. मग मला सांगा 12 × 36 हा 36 काय असायला पाहिजे लसावी असायला पाहिजे. किती पट म्हटलं आहेत पहा तिथे 12 पट. 1/12 म्हणजे 12 पट म्हणजे काय 3 गुणिला 12 करा 12 × 36 होते. म्हणजे लसावी काय परत 36 आला. ठीक आहे. आता काय होईल एक्सची रेट काढायची आहे. x बरोबर काय 3 गुणिला 36 आणि भागाकारात काय हा 36. येईल लक्षात. बस झाला. एक्सची रेट काय मग हा 36 कटला काय राहिला फक्त 3. बस झाला गणित. म्हणजे दुसरी संख्या कोणती आपली तर 3 राहील. ठीक आहे. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता. पहा मसावी दिलाय लसावी ओळखायला सांगितलं आहे. ऑप्शन दिले आपल्याला 4. तर पहा आणि एक लक्षात घ्या मसावी 12 आहे तर त्याच्या पटीतली संख्या ही लसावी असते. येईल लक्षात. काय त्याच्या पटीतली संख्या ही लसावी असते. परत एकदा सांगतोय. पहा जर मसावी 12 असेल तर त्याच्या पटीतली संख्या ही लसावी असते. येईल लक्षात. तर पहा आता मला सांगा 12ले भाग जाणारी संख्या आहे का ही नाही हा कटला. ही आहे का नाही कटला. 12 सकम 72 जातो म्हणजे हे उत्तर असू शकते. इकडे पहा 12 8 96 आणि याला पण उत्तर म्हणजे हे दोन्ही उत्तर का मग नाही. पहा 12ला 72ने भाग जातो. ठीक आहे. आणि 12ने 96ला पण भाग जातो. ठीक आहे. मग मला सांगा या दोन्ही संख्येला जेव्हा भाग जात आहे याचा अर्थ याच्यातली कोणती संख्या तर याच्यातली लहान संख्या आपलं उत्तर राहील. त्याचं कारण असं लसावी म्हणजे काय लघुत्तम. काय पाहिजे आपल्याला लघुत्तम लहान पाहिजे. म्हणजेच काय करता येईल पहा 96 हे उत्तर याचं राहणार नाही. याचं उत्तर काय राहील 72 राहील. समजा ऑप्शनमध्ये 72 नसतं तर 96 हे उत्तर आलं असतं. येईल लक्षात. चला लिहून टाका याचं उत्तर काय तर 96. परत त्याच पद्धतीचं एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांचा मसावी 9 आहे तर त्यांचा लसावी कोणता. लसावी काढायचा आहे. आत्ताच मी सांगितलं आहे तुम्हाला की त्याच्या पटीतच संख्या ती असते. मग पहा 9ला भाग जाणारी संख्या 71 आहे का नाही 72 आहे का आहे 90 आहे का आहे आणि 99 पण आहे. या तिन्ही संख्या आहे. तिन्ही संख्या दिसत आहे. मग मला सांगा सर्वात लहान कोणती दिसत आहे ही 72. ही सापडली एकदाची की मग मोठी पाहायची गरजच नाही पडत आपल्याला. ठीक आहे ना. कारण लघुत्तम म्हणजे लहान. मग मला सांगा याचं उत्तर काय असायला पाहिजे तर 72 हे असायला पाहिजे. लहान संख्या पाहिजे आपल्याला. ह्या दोन्ही संख्या होणार नाही कारण याच्यापेक्षा मोठ्या आहे. ऑप्शनमध्ये जर हे नसते तर मग ही असते. ही नसते तर ही असते. येईल लक्षात. चला लिहून टाका उत्तर काय तर 72. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 20 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे लहान संख्या कोणती जी एक वर्गसंख्या आहे व तिला 3 6 9 या संख्यांनी पूर्ण भाग जातो. लक्षात. लहान संख्या विचारले म्हणजे लसावी काढायचा आहे आणि आपल्याला ती संख्या काय पाहिजे वर्गसंख्या पण पाहिजे. ठीक आहे. तर पहा पहिले लसावी तर काढून घेऊ. पहा 3 6 आणि 9 यांचा लसावी घेऊन घेऊ. पहिले पहा 3ने भाग जातो आहे. पहा 3 1 3 3 2 6 3 3 9. ठीक आहे. बस झाला. आता भाग जाईल का नाही जाणार. म्हणजे लसावी म्हणजे काय तर या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय 3 गुणेला हा 2 गुणेला परत 3 किती होते पहा 3 2 6 6 3 18. 18 हा काय मिळाला आपला लसावी. ठीक आहे. लसावी मिळाला. पण मला सांगा ही वर्गसंख्या आहे का. यांनी वर्गसंख्या म्हटलं आहे. एक वर्गसंख्या आहे. वर्गसंख्या आहे का नाही. मग मला एक सांगा 18च्या पटीत असणाऱ्या सर्व संख्या ह्या लसावीच असते. 18 ह्या लसावी आहे
तर याच्या समोरची लसावी याच्या पटीत असणारी 18 दुनी 36, 18 त्रिक येत्या लक्षात तुमच्या. म्हणजेच काय होईल पहा, आता या 18ला आपण गुणत जाऊ कितीपर्यंत, जोपर्यंत वर्गसंख्या मिळत नाही तोपर्यंत. मग 18ला 1ने गुणलं तर 18च मिळते, 18ला 2ने गुणतो किती झालं, 18 दुनी 36. मला सांगा 36 ही वर्गसंख्या आहे का, आहे. 6चा हा वर्ग आहे, म्हणून आपलं उत्तर काय तर 36 राहील. येईल लक्षात. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, 18च्या पटीत येणारी प्रत्येक संख्या ही या संख्यांची काय राहील, याचा काय राहील, लसावीच राहील. हे लक्षात असू द्या. म्हणजे 36लाही पहा 3ने पूर्ण भाग जातो, 6ने पूर्ण भाग जातो, 9ने पूर्ण भाग जातो. येईल लक्षात. चला लिहून टाका, 36 हे उत्तर राहील. वर्गसंख्या सुद्धा 36च आहे. ठीक आहे ना. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 20 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. लहान संख्या कोणती जी एक वर्गसंख्या आहे व तिला 2, 4, 6, 8 या संख्यांनी पूर्ण भाग जातो. लहान म्हणजे लसावी काढून घेऊ आणि वर्गसंख्या नंतर बघू. ठीक आहे. पहा पहिले लसावी काढून घेतोय. संख्या कोणत्या, 2, 4, 6, 8 हे लिहून घेतोय. 2, 4, 6 आणि 8 यांचा लसावी घेतोय. सर्व संख्या सम दिसत आहे म्हणजे 2ने भाग जातो. बे एक बे, बे दुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8. परत कितीने भाग देऊ पहा, 2 संख्येला भाग गेला पाहिजे. लसावीची अट आहे ना, कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. जातो पहा या ठिकाणी 2ने परत भाग देऊ. याला जाणार नाही, बे एक बे, याला जात नाही, बे दुनी 4. आता भाग जाणार नाही. आता सर्व संख्यांचा गुणाकार करू. काय काय, हा 2 गुणेला 2 आणि इकडे 3 गुणेला 2. हे लक्षात किती येते पाहू यांचा लसावी. बे दुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24. हा 24 काय झाला यांचा लसावी. ओके. आता 24 ही वर्गसंख्या आहे का, नाही आहे. जर असती तर प्रॉब्लेमच नसता, तेच उत्तर राहिलं असतं. मग 24ला गुणत जाऊ आपण, 2ने 3ने 4ने 5ने गुणत जायचं जोपर्यंत वर्गसंख्या मिळत नाही तोपर्यंत. पहा लक्ष द्या, या 24ला गुणतायत मी 2ने, किती झाले 24 दुने 48. होईल का, नाही. 24ला 3ने गुणून पहा, 3ने गुणलं तर काय होईल, 3 चोक 12, 1 राहिला, 3 दुने 6 आणि 1 7, 72 वर्गसंख्या आहे का, नाही. त्यानंतर या 24ला गुणतोय आता मी 4ने. ओके. 4 चोक 16, 1 राहिला, 4 दुने 8 आणि 1 9, 96 वर्गसंख्या आहे का, नाही आहे. त्यानंतर याला गुणतोय मी 5ने, गुणत जायचा 5ने. 5 चोक 20, किती राहिले 2, 5 दुने 10 आणि 2 12 आहे का, 120 वर्गसंख्या, नाही. त्यानंतर आता गुणतोय मी 6ने. या 24ला गुणतोय कितीने, 6ने. 6 चोक 24, किती राहिले 2, 6 दुने 12, 13 14. मला सांगा 144 ही वर्गसंख्या आहे का, आहे. 144 हा 12चा वर्ग आहे. हे लक्षात. म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय तर 144 राहील. जसं या चारही संख्येने 24ला भाग जातो ना, तसंच या चारही संख्येने 144ला भाग जाईल. येईल लक्षात. चला लिहून टाका. आता पहा, हे प्रकार जवळपास लसावी मसावीवर आपले 20 झाले आहे. यानंतरचे प्रकार आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. तर या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. धन्यवाद.